नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण ब्रेकफास्टसाठी एक हेल्दी असं सलाड बनवायची हे करणार आहोत. सलाडची रेसिपी दाखवते आहे. खूप हेल्दी आहे. त्यासाठी कांदा, टोमॅटो, गाजर, बीट प्लस हिरवी मिरची आणि काकडी घेतलेली आहे. थोडंसं चीज घेतलेलं आहे. एक चीज क्यूब घेतलेला आहे. तोही बारीक बारीक सगळं फाईनली चॉप केलेलं आहे. आणि खरंच खूप हेल्दी आहे, खूप टेस्टी पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एक बाउल भरून जरी सकाळी नाश्त्यासाठी खाल्लात ना, दुपारपर्यंत वगैरे अजिबात भूक लागणार नाही. तुम्ही म्हणाल फक्त एवढ्याच गोष्टी आहे, तर नाही. यामध्ये अजून गोष्टी ॲड करणार आहेत. त्या म्हणजे भाजलेले शेंगदाणे. जे आपले चणे शेंगदाण्यांचे दुकान वगैरे असं भट्टीवरचे असतात ना, त्यातले ते भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्त सोलून वगैरे घेतलेले आहेत. एक मुठभर एवढे असतील. त्याच्यापेक्षा जास्त डब्बल असे चणे घेतलेले आहेत. तेही सोलून वगैरे घेतलेले आहेत. आणि मस्त असं नंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बॉईल कॉर्न. उकडून घेतलेला मका आहे आणि त्याच्यानंतर तो मस्त असं त्याचे मोकळा केलेला आहे. त्याचे पीसेस म्हणजे आपले जे दाणे आहेत ते सगळे मोकळे केलेले आहेत. ते पूर्ण एक डिश भरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर हे आहे मूग आणि मटकी, जे उकडलेले आहेत म्हणजे मोड आलेले आहेत मस्त असे. त्यानंतर उकडलेले आहेत. याच्यामध्ये उकडताना वगैरे मी पाणी वगैरे मीठ वगैरे अजिबात टाकलेलं नाही आहे. फक्त असंच उकडून घेतलेले आहेत आणि ते टाकायचे आहेत. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही इथे हिरवी मिरची वगैरे स्किप करू शकता जर नको असेल तर. आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे हे चमच्याभर म्हणजे काळं मीठ जे असतं ना ते टाकलेलं आहे. मी साध्या मिठाचा वापर नाही करणार आहे इथे, फक्त काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. सैंधव मीठ जे असतं ते. त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे 1 चमच्याभर एवढा. त्यानंतर एक लिंबू जो असतो ना, हा जरा साईजमध्ये थोडासा मोठा होता आणि ज्यूसी भरपूर होता, त्याच्यामुळे मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे मस्त असं पिळून त्याच्यामध्ये. आणि हे आहे काळी मिरची आणि लवंगाची पावडर आहे, थोडीशी घेतलेली आहे, कारण का त्याचा फ्लेवर एक यायला पाहिजे उठून. आणि ही आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड. ती छोटे 1 चमचे टाकलेला आहे जवळपास मी, छोटा चमचा तोही. आणि हे सगळे जिन्नस आता आपण सगळे एकजीव करायचे आहेत, मिक्स करायचे आहेत आणि आपला इथे मस्त असा हेल्दी असा सलाड तयार होईल. आणि खरंच म्हणजे एक छोटी डिश भरून जरी खाल्ला ना ह्यातला, आता हा जवळपास 3 ते 4 लोकांसाठी आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी खरंच उत्तम पर्याय आहे. फक्त भाज्या चॉप करायचाच एवढं आहे. आणि फाईनली चॉप करून घेतलेल्या आहेत, सगळ्या इक्वली घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे पनीर पण अजून ॲड करू शकता. मी इथे पनीर नाही ॲड केलेलं आहे, म्हणजे आता घरात अवेलेबल नव्हतं म्हणून. नाहीतर पनीरही ॲड करू शकता. किंवा कच्चे शेंगदाणे जे असतात ना, भुईमुगाचे शेंगा, ते उकडूनही तुम्ही टाकू शकता भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा. त्याच्यानेही खूप छान फ्लेवर येतो, खायलाही मस्त वाटतात ते. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून झाल्यानंतर मी आता दुसरं सर्व नाही करणार, ह्याच्यामध्ये सर्व करणार आहे ते. आणि खरंच इतकं डिलिशियस लागतं, टेम्पटिंग लागतं ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचा हा सलाड आहे. आणि हा आपला सलाड एकजीव करून झालेला आहे. थोडंसं लेवलला व्यवस्थित करते आहे, बाकी काहीच नाही. आणि आहे की नाही साधं सिंपल आहे. घरातले साहित्य आहेत, घरातल्याच सगळ्या वस्तू आहेत, कुठल्या वेगळ्या अशा वस्तू नाही आहेत. आणि मस्त आपला सलाड इथे तयार झालेला आहे. हा आहे याचा फायनल लुक. किती दिसायला सुंदर, कलरफुल, प्लस खायला तितकाच टेस्टी आहे. कसा वाटला मग तुम्हाला? आय होप तुम्हाला बघा आवडला असेल हा व्हिडिओ. आजचा हा सलाड तुम्हाला आवडला असेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.